राजीव गांधी, द ग्रेट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, सन्माननीय इंदिरा गांधी यांच्या निर्घृण हत्येनंतर पंतप्रधानपदी इंदिरा गांधींचे चिरंजीव राजीव गांधी यांची नियुक्ती झाली आणि मग त्यांची कारकीर्द सुरू झाली. आईच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली होती देशात, ती भरून काढण्याचा आटोकाट प्रयत्न, देशाला एक नवी दिशा, देशामध्ये काहीतरी संगणकीय सुधारणा झाल्या पाहिजेत या मताचा एक उमदा पंतप्रधान. जी काही चांगली कार्य राजीव गांधींनी केली त्याबद्दल मनपूर्वक त्यांचा मी खूप खूप आदर करतो, अभिनंदन करतो. परंतु गिरिजा टिक्कू कधी नाव ऐकल्याचं आठवतं आहे? नाही आठवणार, लक्षात पण राहणार नाही. कोणीतरी एक होती गिरिजा, आम्हाला आमच्या आयुष्याचं लागलं आहे. देशामध्ये कुठे काय अन्याय होतो, कोणता समाज पिचत पिचत जगतो, कोणता समाज एखादा एरिया सोडून पळून जावं लागतं, त्याला कशामुळं पळून जावं लागलं याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. राजीव गांधी पंतप्रधान होते, नंतर मनमोहन सिंग आले, पी.व्ही. नरसिंहराव झाले, विश्वनाथ प्रताप सिंग झाले, चंद्रशेखर झाले, असे अनेक पंतप्रधान बदलतात ना. आता काय नरेंद्र मोदी आहेत, त्याच्याशी आमचं काय आयुष्य बदलत नाही हो. देश काय चालत राहतो, राजकारण्यांचे खेळ चालू राहतात. इतक्या गाफीलपणे देशात घडणाऱ्या प्रत्येक घटनेच्या विषयी बोलणारा समाज आज काही कमी नाही आहे. गिरिजा टिक्कू जम्मू अँड काश्मीर एरिया एका शाळा कम ज्युनियर कॉलेजमध्ये लॅब असिस्टंट म्हणून कामाला असलेली एक मुलगी. तो कालावधी साधारण फारुख अब्दुल्ला मुख्यमंत्री असताना आणि राजीव गांधीजी पंतप्रधानपदी विराजमान असताना, तो कालावधी 1989-90, ज्या वेळेस काश्मीरमधून हिंदूंनी सगळ्या निघून जावं असं JKLFचे अतिरेकी वारंवार बजावत असायचे, धमक्या मिळायच्या, तो कालावधी. when 370 section was under force, 370व कलम तेव्हा लागू होतं. आता हे 370 कलम आत्ता रद्द केलं वगैरे का केलं याची प्रचिती तुम्हाला या गिरिजा टिक्कूची कहाणी सांगितल्यावर येईल. गिरिजा टिक्कू ही लॅब असिस्टंट, आपल्या पगाराचा दिवस, अतिशय आनंदाचा दिवस, ज्या पैशामध्ये आपण घरातल्या लोकांना काही खाऊ पिऊ घालतो, हा तिचा आनंदाचा दिवस. महिनाभर कष्ट केल्यानंतर मला मिळणारा रोजगार, माझ्या हक्काचे पैसे, ते आणण्यासाठी ती या शाळा कॉलेजमध्ये गेली. तिला काय माहिती की आज तिच्यासोबत काय घडणार आहे. काश्मीरमध्ये अशा हिंदू लोकांचं अपहरण करणं, मुलीबाळींना पळवून नेऊन त्यांच्यावरती गँग रेप करणं, जेणेकरून त्या हिंदू समाजामध्ये दहशत निर्माण व्हावी आणि एकेकाने त्यांचं घरदार सोडून, नोकरी धंदा सोडून, जम्मू काश्मीर सोडून निघून जावं. पलायनास उद्युक्त होण्यासाठी हे असे सगळे खेळ चालू असायचे. अशा अनेक गिरिजा टिक्कू उचलून नेल्या गेल्या, त्यांच्यावरती गँग रेप झाली, पण तुमच्या आमच्या काना आणि मनापर्यंत त्या यातना, त्यांच्या किंकाळ्या कधी पोहोचल्याच नाहीत. कारण आपण महाराष्ट्रात राहतो ना, आपण खूप सुखी. आपल्या दारात कुठे आग लागली, आपल्या उंबरठ्यापर्यंत कुठे आलं आहे संकट, याच मानसिकतेत आपण मस्तपैकी ऐश करत राहिलो. आज 36-37 वर्षाचा कालावधी लोटला आहे. या गिरिजा टिक्कूला उचलून नेल्यानंतर JKLFच्या अतिरेक्यांनी बंदुकीचा धाक दाखवून उचलून नेलं. त्यानंतर एखाद्या तरुण मुलीला उचलून नेल्यानंतर काय होतं, काय तिला आरत्या ओवाळल्या जातात,
काय तिला गोडधोड खाऊ घातलं जातं? नाही हो, गँगरेप होते. जो येईल तो तिच्या शरीराचा उपभोग घेतो. 5 असतील, 10 असतील, 12 असतील, 15 असतील, 50 असतील, किती वेळ टिकणार हो ते शरीर? या गिरिजा टिक्कूला हैराण करून सोडलं. तिच्यावरती प्रचंड तिला यातना दिल्या गेल्या, तिच्यावरती रेप केली गेली, आणि एवढं करून थांबले नाही आहेत ते. कारण पूर्ण हिंदू समाजात दहशत कशी निर्माण करायची हे त्या अतिरेक्यांना पक्क ठाऊक होतं. मग तिला मारून टाकायचं. मग तिला मारण्याचे प्रकार तरी किती? एखाद्या व्यक्तीला कशा पद्धतीने मारायचं याची सुद्धा त्या अतिरेक्यांकडे एक बहुतेक यादी असावी. या गिरिजा टिक्कूला तिचं जर्जर झालेलं शरीर, कधी आपण लाकडाच्या वखारीत गेलाय? कधी आपण कुठल्या मोठ्या फर्निचर मॉलमध्ये गेला आहे जिथं मॅन्युफॅक्चरिंग होतं फर्निचरचं? समोर शोरूम आणि मागच्या साईडला त्याचं मॅन्युफॅक्चरिंग चालू असतं. तिथं लाकूड कापण्याची एक मस्तपैकी धारदार सुरी लावलेलं प्लॅटफॉर्म असलेलं एक मशीन असतं, ज्याला आरी म्हणतात. त्या आरीवरती लाकडाचे ओंडके ठेवले जातात आणि हव्या त्या आकाराची त्या ओंडक्यातनं फळ्या कापल्या जातात. म्हणजे तो ओंडका फक्त सरकत सरकत जातो आणि जे काही साईज तुम्ही तिथे ॲडजस्ट केलेल्या असतात तशा त्या ओंडक्याच्या फळ्या तयार होतात, बाजूला पडतात. एक ऑपरेटर तिथे लागतो फक्त. इलेक्ट्रिसिटी चालू असेल त्यावेळेस ते मशीन चालू असतं. आणि हे अव्याहतपणे लाकडाची जिथं जिथं कामं करतात, जिथं जिथं म्हणून दरवाजे खिडक्या बनतात, जिथं जिथं म्हणून ज्या वखारीमध्ये अशी लाकडं कापण्याची यंत्रं आली आहेत त्या ठिकाणी तुम्हाला हे यंत्र पाहायला मिळेल. अशा या आरीवरती, त्या प्लॅटफॉर्मवरती या गिरिजा टिक्कूचं जर्जर झालेलं शरीर, ती ओरडतीये, किंचाळतीये. तिच्या शेवटच्या त्या यातना ती कशाबशा सहन करून तिच्या घशातनं कसा बसा आवाज बाहेर पडतोय. या तरुणीला, एका घरातल्या त्या तरुणीला गिरिजा टिक्कूजीचं नाव त्या आरीवरती ठेवलं गेलं आणि अक्षरशः लाकडासारखं तिचं शरीर त्या आरीमध्ये अर्ध अर्ध कापलं गेलं. अशा पद्धतीने तिला मृत्यू दिला गेला, ज्याचं वर्णन करताना सुद्धा माझ्या अंगावर आत्ता काटे आहेत, डोळ्यात पाणी आहे. अशा पद्धतीने गिरिजा टिक्कू हिला 2 तुकड्यामध्ये तिचा अंत केला गेला आणि नंतर तिचे ते 2 तुकडे फेकून दिले गेले. जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट हा आवाज, याच्याविषयी दाद मागण्यासाठी हिंदू पंडितांनी खूप प्रयत्न केले. पण फारूक अब्दुल्ला हे माझे चांगले मित्र आहेत आणि मी त्या जम्मू काश्मीरच्या राज्याच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये दखल देऊ शकत नाही. अशा पद्धतीने भारताच्या सर्वोच्च खुर्चीवर विराजमान राजीव गांधी यांचं मत होतं. काँग्रेसला पाठिंबा देणारी ती नॅशनल कॉन्फरन्स, त्याचा मुख्यमंत्री आणि मग JKLFला मिळालेली ही लिबर्टी. अहो, तुम्ही एखाद्या 8-10 वर्षाच्या मुलाला सांगा, अरे तू नाबालिग आहेस, तुझ्यावरती खटला चालला तरी तुला काही जेल होत नाही, जन्मठेप होत नाही, जाऊन एखाद्याचा मर्डर करून टाक, पोटात त्याच्या चाकू खूपच 10-15 वेळा, त्याला काहीच होणार नाही. हे अभय त्याला जेव्हा मिळतं तेव्हा तो नक्की त्या माणसाचा मर्डर करू शकतो. हे वास्तव आहे. आणि इथं या JKLFच्या अतिरेक्यांना त्या राज्य सरकारने आणि आपल्या त्यावेळच्या केंद्र सरकारने फुल लिबर्टी देऊन ठेवली होती. जाओ, कुछ भी नहीं होगा आपको, देश में घुसो, जिन्हें मारना है उन्हें मारो, जम्मू कश्मीर से पंडितों को भगाओ, एक भी हिंदू यहाँ रहना नहीं चाहिए, ये जम्मू कश्मीर तो हमारा इस्लाम का है, यहाँ काफिरों के लिए कोई जगह नहीं है. अशा पद्धतीने जर सपोर्ट गव्हर्नमेंटचा मिळत असेल तर काय होईल? अशाच अनंत गिरिजा टिक्कू जम्मू काश्मीरमधल्या मेल्या, गँगरेप झाल्या, मारल्या गेल्या, कुणाला फासावर लटकावलं, कुणाचे तुकडे केले गेले, कुणाला रस्त्यात फेकून दिलं, कुणाच्या अंगाची चाळणी केली गोळ्या घालून. पण नाही, त्या किंकाळ्या नाही पोचत आपल्यापर्यंत. याच्यामध्ये सुद्धा जास्त तुमच्या मनापर्यंत दुःख पोचलं आहे का नाही हे आता मला किती जण हा व्हिडिओ बघतात आणि किती लोकांना यातना होतात ते मला नक्की कळेल. पण नाही,
नको ते आपण फालतू रील्स बघत दिवसभर 24 तासातले 5-5 तास मोबाईल घेऊन बसू, पण आपल्या देशात काय घडलं होतं हे ऐकण्यासाठी आपल्याला काहीही इच्छा नाही आहे. भलेही माझा जन्म 1987-90ला वगैरे झाला असेल, तेव्हा मला काय कळत होतं असंही काही युवक म्हणतील. पण 36 वर्षापूर्वी किंवा शिवछत्रपती महाराजांच्या वेळास जो काही आपल्या इथं अन्याय झालेला आहे आपल्या लोकांवर, त्याच्याविषयी माहिती करून घेण्याचं काही स्वारस्य नाही आहे आपल्याला? का इतिहासाची पानंही पुसून टाकून फेकून देण्यासाठी असतं? नाही. त्या गिरीच्या टिक्कूला, त्या आरीवरती, तिच्या अंगात जीव असताना तिला जिवंतपणे अर्ध कापलं गेलं. काय तिला यातना झाल्या असतील, काय रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या असतील. तुम्ही विचार करा. एक दृश्य डोळ्यासमोर आणा की एक मोठा ओंडका एका झाडाचा त्या आरीवरती कापला जातोय. त्यावेळेस ती लाकडं, ते निर्जीव लाकूड असतं, त्या फळ्या बाजूला पडतात. पण इथे एक जिवंत मुलगी, जिच्यावरती गँग रेप करून, तिला अनंत यातना देऊन, तिला छळ करून, नंतर तिला अशा पद्धतीने मारून टाकायचा आणि तिचा तो अर्धा 2 तुकडे झालेला मृतदेह रस्त्यात फेकायचा, जेणेकरून रस्त्यात येता जाता सगळ्यांना कळलं पाहिजे की गिरिजा टिक्कू की अगर यह हालत होती है तो यहाँ रहने वालों की यही हालत होगी, क्योंकि ये सरकार पूरी हमारे साथ है. मित्रांनो, या गिरिजा टिक्कूच्या मृत्यूनंतरसुद्धा तिथे मृत्यूचं तांडव अशा पद्धतीने झालं. मुफ्ती मोहम्मद सईद हे गृहमंत्री होते. देशाचा किंवा एखाद्या राज्याचा गृहमंत्री, त्याची जबाबदारी असते तिथल्या नागरिकांचं संरक्षण करण्याची. पण ते सुद्धा मूग गिळून गप्प होते. पंतप्रधानच ज्या ठिकाणी काही बोलत नाही, फारुख अब्दुल्ला मुख्यमंत्री असताना सपोर्ट करतात या अतिरेक्यांना, तेव्हा हा गृहमंत्री बिचारा काय बोलणार? याच काळामध्ये हायकोर्ट जज नीलकंठजी यांचीसुद्धा निर्घुण हत्या झाली. हेतू एकच कि जब यहाँ के महान महान हस्तियाँ भी सुरक्षित नहीं है तो आप यहाँ कैसे रह सकते हो. गिरिजा टिक्कू, नीलकंठजी, ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ कवी, ज्येष्ठ लेखक, ज्या ठिकाणी म्हणून हिंदू पंडित एखाद्या चांगल्या बंगल्यामध्ये चांगली शेतीवाडी करत, चांगला बिझनेस करत, चांगल्या नोकरीवरती, चांगल्या पदावरती असे असणाऱ्या माणसांची यादी व्हायची. मशिदीमधून ती यादी डिक्लेअर व्हायची आणि उद्या कोणाचा मृत्यू आहे असं सांगत पंडित एकमेकांच्याकडं, अरे यादी में मैंने तेरा नाम लिखा, हम तो तेरी कुछ मदत नहीं कर सकेंगे, हो सके तो तू यहाँ से भाग जा भाई, अशी त्याला अर्जव करायची, विनंती करायची, त्याला तिथून जिवंत पळून जाण्यासाठी उद्युक्त करायचं. दुसरं त्यांच्या हातात काय होतं? सरकार तुमच्यासोबत नाही आहे ना, सेना आहे, सेना सीमेवरती गुपचूप मूग गिळून गप्प बसली आहे. सेनेला कोणत्याही प्रकारचे आदेश नाही आहेत, फक्त शांत राहा. सरकार नाही आपल्या बाजूनी, पोलीस नाही आपल्या बाजूनी, सेना नाही आपल्या बाजूनी, घरामध्ये एकही हत्यार नाही. एका वेळेस एका व्यक्तीवरती 20 माणसं जर मशीन गन तलवारी घेऊन आली तर काय करणार तो बिचारा? मशिदीतल्या लाऊडस्पीकरवरनं असं ऐलान व्हायचं, ये जम्मू कश्मीर तो हमारा है काफिरो, जम्मू कश्मीर छोड़ दो, यहाँ तो बस इस्लाम का राज चलेगा, हिंदुओं की महिलाओं के साथ लेकिन हिंदुओं के बगैर. पुन्हा एकदा सांगतो हे वाक्य मी तुम्हाला, यहाँ जम्मू कश्मीर में तो इस्लाम का राज चलेगा, हिंदुओं की बीवियों के बच्चियों के साथ मगर हिंदुओं के बिना. व्हॉट इट मीन्स? अनेक हिंदू कुटुंबांना पळून जायला उद्युक्त केलं गेलं. थोडका नाही आहे तो आकडा. 29,000 लोकांच्या हत्या झाल्या. 62,000 कुटुंब तिथनं हातात काय येईल ते घेऊन पळून गेली. अपनी ज़मीन, जुमला, गाड़ी, बंगला, सब कुछ वहाँ छोड़ के हिंदू पंडितों को भागना पड़ा और बहुत सारे परिवारों को भागना पड़ा पंडितों के साथ भी. या गिरिजा टिक्कूचा जो अंत, जो निर्घुण हत्या, जी काय त्याच्यावरती बलात्कार झाला, अशा अनेक गिरिजा टिक्कू या जम्मू काश्मीरमध्ये गेल्या हो. त्या अनंतात विलीन झाल्या, वाईट प्रकारे विलीन झाल्या. आणि त्यांचा इतिहास तो सुद्धा जर तुम्हाला माहीत करून घ्यायचा नसेल आणि आजही तुम्हाला जर सहिष्णुता दाखवत फिरायचं असेल, आजही तुमचा जर सिक्युलर किडा वळवळत असेल, तर मला तुमची कीव येते. तुम्हाला हिंदू म्हणायला मला राग येतो, लाज वाटते, शरम वाटते. खरंच तुम्हा लोकांची मला फार कीव येते. ज्या ठिकाणी डायरेक्ट ऐलान होतो, ज्या ठिकाणी गव्हर्नमेंटसुद्धा तुम्हाला साथ देत नाही,
आणि अशीच परिस्थिती जर तुमच्यावर उद्भवली, जर तुमचं आज बसलेलं सरकार बदललं आणि जर त्यांना सपोर्ट करणारं सरकार जर त्या खुर्चीत बसलं असेल, तर याची पुनरावृत्ती होण्यास जास्त वेळ लागणार नाही आहे. आपल्या घरातली सुद्धा एखादी गिरिजा उचलून नेली जाईल आणि तिचीसुद्धा सिगरेटचे चटके देऊन तिलासुद्धा आरीवर कापलं जाईल, तिचेसुद्धा तलवारीने तुकडे होतील, तिलासुद्धा गँगरेप होईल आणि तिचेसुद्धा कदाचित मशिनगननी गोळ्या घालून चाळणी केलेलं शरीर तुम्हाला कुठेतरी रस्त्यात फेकलेलं आढळेल. काय हे चित्र तुम्हाला पाहायचं आहे? काय हे वास्तवात आपल्या महाराष्ट्रात, आपल्या इतर देशामध्ये, इतर राज्यामध्ये, भारतातल्या तुम्हाला हे चित्र पाहायचं आहे? काय हे चित्र असं पुन्हा पुन्हा दिसलं पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? ज्या ज्या राज्यामध्ये काही सरकारं पाठिंबा देत आहेत त्या राज्यात पहा, हिंदू, जैन, शीख, बुद्ध किंवा अगदी इतर काही समाजाचे लोक किती राहिलेत? काय डेमोग्राफी कशा पद्धतीने चेंज झाली आहे, लोकसंख्या कशी वाढलेली आहे, कशा पद्धतीने लोकांना त्या त्या राज्यामध्ये सेटल करून ती राज्य काबीज केलेली आहेत. एक नाही, दोन नाही, 9 राज्यात हा हाहाकार माजलेला आहे. त्या राज्यांमध्ये जम्मू काश्मीरसारखी हालत होण्यास जास्त वेळ नाही लागणार आहे. 9 राज्य म्हणजे जवळपास 25% देश काबीज झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. मित्रांनो, ही गिरिजा टिकूची कहाणी सांगण्यामागं, या जम्मू काश्मीरमध्ये जो हायदोस झाला 1989 आणि 90 सालात, तो तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्यामागे एकच हेतू आहे की डोळे उघडा, जागे व्हा, कुठेतरी धार्मिक आस्था एका उच्च शिखरावर नेऊन पोचवा. आपल्या शेजारी राहणारा प्रत्येक हिंदू हा फक्त हिंदू आहे, त्याची जात भले वेगळी का असेना, पण तो हिंदू आहे हा अभिमान बाळगा. सिक्युलॅरिझमचा किडा जो वळवळतोय ना, त्याला ठेचायला सुरुवात करा. याच विनंतीसह गिरिजा टिकू आणि त्या परिवार यांच्या दुःखात मी नक्कीच सहभागी आहे. गिरिजाच्या यातना आम्ही काही नाही घेऊ शकत. तुमच्या दुःखात फक्त आम्ही सहभाग नोंदवणे इतकंच शाब्दिकरित्या तुमच्या सोबत राहू शकतो, बाकी काहीही करू शकत नाही. याचं शल्य नक्कीच मनात घेऊन या व्हिडिओत इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत.